चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। गावाकडचा हा व्हिडिओ ना भावानं बनवून पाठवला आहे। आमच्या गावाकडच्या पंचमीबद्दल जर तुम्हाला सांगितलं ना, सांगल तेवढं कमीच आहे बरं का। सकाळी सर्वांनी उठायचं, सडा सारवण करायची, मस्त आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना वारुळाच्या पूजेला जायचं। कुठलंही तामझाम नसतं आमच्या तिकडे। ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आणि दूध न्यायचं, तेवढंच असते, जास्त काही नसते। आणि देवाला तिथं वारुळाची पूजा करायची, वारुळामध्ये दूध टाकायचं, असंच खूप साधी असते बरं का। पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी सगळ्या बाया आवरतात आणि जिथे मोठा झोका आहे ना तिथे पूर्ण गावातल्या बाया येऊन तिथे झोका खेळतात। खरंच हा एकच दिवस त्यांना सुट्टी असते बरं का, नाहीतर पावसाळा लागल्यापासून सरकी, लावा, खुरपा, खत, पाणी याच्यामध्ये पंचमी येऊन जाते आणि त्या एक दिवशीच त्यांना सुट्टी असते। ते कापूस वेचाईपर्यंत त्यांना मग कामच असतात उन्हाळ्यापर्यंत। तर चला, मस्त इथं आज माझी खिचडी सुद्धा बनवून झालेली आहे आणि आज ना माझं असं होतं की तळ्यात मळ्यातच होतं देवाला जायचं की नाही, पण शेवटी मी गेलेच बरं का संध्याकाळी। तर छान असं वातावरण झालेलं आहे मस्त। माही दुर्वाला मी सोबत घेऊन गेले होते, पाऊस सुद्धा येत होता, बंद झालं होतं, म्हटलं तोपर्यंत आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया। कोल्हापूरची आणि आमच्याकडची अजून कुठेही म्हणा, सगळीकडे ना वेगवेगळ्या पद्धत असतात। आपल्याला जसं जमतं ना तसं आपण करून घ्यायचं। संध्याकाळी मग मी मंदिरात आले होते, इथं सगळे ना खूप घाण झाली होती फरशी आणि थोडंसं आता आलोय तर बसून पाय पडायला तर यायला पाहिजे ना, म्हणून इथं थोडंसं मी पुसून घेतलं। यायचं की नाही तेच माझं हे नव्हतं नक्की, म्हणून मी काही फुलं वगैरे आणली नव्हती, पण जे काही माझ्याकडे सामान आहे ना तेवढंच आणलं होतं। अगरबत्ती, परत आज जे शिवामुठ व्हायची होती ना ते तांदूळ आणायचं होतं, पण मी गहू आणलं बघा, आणि दूध आणलं होतं, परत पाणी आणलं होतं, एवढंच आणलं होतं। हवेमुळे तर अगरबत्ती लागतच नव्हती, मग दिव्यामधून मी लावून घेतली आणि इथं शिवमोठ वाहिली। गहू पण चालते, असं काही नाही की तांदूळच पाहिजे। तांदूळ होता पण ना तो तुकडा तांदूळ होता, दुर्वासाठी आम्ही सगळे तोच खातो ना, म्हणून घरी आले, मस्त बटाट्याची भाजी केली, एका आल्याची शेंग बटाट्याची भाजी, अशी 2 भाजी बनवली आणि पुरी बनवायची होती मला। यांना तर काही पुरी खाणार नव्हते, फक्त माही, दुर्वा आणि माझ्यासाठी, आणि यांच्यासाठी मला 2 भाकरी बनवायच्या होत्या। आता पुरी अशा टम्म फुगलेल्या बनवायच्या असेल ना तर त्याच्यात थोडासा रवा टाकायचा, मस्त अशी छान पुऱ्या टम्म फुगतात। खाली बसून मळलं ना तर पटकन मळून जाते बरं का। तोपर्यंत मैत्रिणीनं माझ्यासाठी हे काय पाठवलं होतं, मला नाही त्याचं नाव लक्षात, कानोले बोलतात की काय माहित, तर खूप छान लागतं ते। तर मी इथं पटापट पुऱ्या लाटायला घेतल्या, मोठ्या मोठ्या बनवणार म्हटलं, छोट्या छोट्या बनवत बसलं ना तर तळायला सुद्धा खूप वेळ लागतं, म्हणून मी जे डब्याचं झाकण असतं ना आपल्या टिफिनचं, त्यानेच बनवते मोठ्या मोठ्या, म्हणजे पटकन तळायला सुद्धा होऊन जातं ते। एका गॅसवर तेल तापवत ठेवलं आणि त्याला चांगलं कडक तापेपर्यंत मी इकडं माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या। याच डब्याच्या झाकणाने मी मोठ्या मोठ्या अशा पुऱ्या तयार करून घेतल्या। छोट्या छोट्या करत बसले असते ना तर तळायलाच खूप वेळ लागला असता, म्हणून अशा मोठ्या मोठ्या बनवून घेतल्या आणि एकदम अशा टम्म फुगल्या होत्या बरं का। ताई एवढ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहून माझा आनंद काही गगनात मावत नव्हता। म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूयात। आता कोणाला दाखवायचं म्हटलं ना तर मुद्दाम पुरी फुगणारच नाही किंवा फुटूनच जाईल असं होऊन जातं। लास्टला तर म्हटलं आता कुठे याच्या 2-3 करत बसू, म्हणून एक अशी चपाती एवढी बनवून घेतली आणि मस्त तळून घेतली। स्वयंपाक तर सगळा बनवून झाला होता, याच्यानंतर 2 बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवल्या, पण यांना यायला ना 9:30 का 10 वाजले। मग त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ इथंच बंद केला, कारण की माझा मूडच गेला होता, एक तर उपवास होता आणि दिवसभर जेवण नव्हतं। 9:30ला मग मी एकटीनंच उपवास सोडला आणि एवढंच आजच्या व्लॉग मध्ये। आवडलंच तर लाईक सबस्क्राईब करा। चला